बाहों में तेज सा वो छाया उसकी भुजाएं। सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आपण चाललेलो आहो कशाला सांगायचं, चला माझ्यासोबत. तर आज आपली पहिली ऑर्डर अशी आहे, म्हणजे लग्नाची रांगोळी काढायची आहे. आणि दुसरी ऑर्डर आहे ती सप्तपदी, म्हणजेच अर्थातच वचनांची सप्तपदी. तर आता आपण सर्वप्रथम आपल्या पहिल्या ऑर्डरमध्ये पोहोचलेला आहोत. ऑर्डरवर पोहोचताच मी रांगोळी काढण्याआधी नवरीला भेटून घेते. नवरीला विचारते रांगोळी कुठं काढायची. नवरी आम्हाला सांगते. नवरीचे तुम्ही लोकही बघू शकता, अतिशय सुंदर अशी प्रांजली ताई दिसत आहे. तर चला आपण आपली रांगोळी चालू करू. आणि रांगोळी ही मी कमी वेळात मी रांगोळी कंप्लीट केलेली आहे. आणि बघून घ्या ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट मी वेळ न घालवता माझ्या दुसऱ्या ऑर्डरच्या तयारीला लागते. ती रांगोळी फुलाची असल्या कारणाने आम्हाला फुले लागणार आहेत, म्हणून फुलावाल्या काकाकडे आम्ही जाते. आणि काकांनी आधीच मी ऑर्डर दिली होती, तर काकांनी माझे फुलं आधीच मोजून ठेवलेले होते. पण काकांनी यावेळेस माझ्यासोबत गद्दारी केली, म्हणजेच मला जुने फुलं दिली काही. सगळे फुलं हे बारीक करून टाकते आणि माझ्या दुसऱ्या ऑर्डरला निघते. काही क्षणापूर्वी ही जागा अशी होती आणि आता बघा. जर तुमची ही रांगोळी म्हणजे अर्थात तुम्ही जर एक कलाकार असेल आणि तुमची कलाकारी जर असे लेकर पाकरे टिंगरे बांगरे अशी करत असेल, तर तुमची यावर प्रतिक्रिया काय असेल हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि पाहता तुला मी वरले प्रिया रे, जन्म वाहिल्याने घडले.